Hello students. In the last period, we discussed the spheres of the earth, lithosphere and hydrosphere. Today in this period, we are going to discuss the third and fourth sphere of the earth, the atmosphere and the biosphere. First, let's learn about the atmosphere. What is the definition of atmosphere? The envelope of air around the earth is called the atmosphere. पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात. आपल्या पृथ्वीच्या भोवताली हवेचं आवरण आहे. ह्या हवेच्या आवरणामध्येच आपली पृथ्वी सुरक्षित आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? वातावरण. मीन्स ॲटमॉस्फिअर. In atmosphere, we see different types of gases because air is a mixture of various gases. In atmosphere, we see nitrogen, oxygen, water vapor, carbon dioxide and other gases in small quantities. First, we see layers of the atmosphere. Now, you have given the diagram in your textbook, the Earth's atmosphere. In this diagram, we see some layers of the atmosphere, that is the troposphere, the stratosphere, the mesosphere, the ionosphere and the exosphere. These are the various layers of the atmosphere. आपल्याला पृथ्वीच्या वातावरणामध्ये काही थर दिसतात. पहिला जो थर आहे तो आहे ट्रोपोस्फियर म्हणजेच तपांबर. दुसरा आहे स्ट्रॅटोस्फियर म्हणजेच तिथांबर. आणि नंतर आहे मेझोस्फियर. मेझोस्फियर मीन्स मध्यांबर. नंतर आहे आयनोस्फियर. आयनोस्फियर मीन्स आयनांबर. आणि शेवटचा जो थर आहे तो आहे एक्झोस्फियर म्हणजे बाह्यांबर. हे वातावरणाचे वेगवेगळे थर आपल्याला पृथ्वीच्या भोवताली असलेले दिसून येतात. आपण यापैकी जे दोन महत्त्वाचे थर आहेत, देर आर टू इम्पॉर्टंट लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फियर. फर्स्ट इज द ट्रोपोस्फियर अँड सेकंड इज द स्ट्रॅटोस्फियर. पहा, ह्या सगळ्या थरामध्ये सर्वात महत्त्वाचे जे थर आहेत ते आहेत तपांबर आणि स्थितांबर. सुरुवातीला आपण ह्या दोन थराविषयीची माहिती पाहू. ट्रोपोस्फियर. व्हॉट इज मीन बाय ट्रोपोस्फियर? आता सांगितलेलं आहे ट्रोपोस्फियर म्हणजे तपांबर. पहा, पृथ्वीपासून थोड्या अंतरावर म्हणजेच 13 किलोमीटर अंतरावर हा आपल्याला ट्रोपोस्फियर म्हणजेच तपांबर असलेला दिसून येतो. The layer extending from the Earth's surface up to height of about 13 km. The troposphere extends to a height of about 13 km. And in this troposphere, the condition constantly changing. ह्या थरामध्ये तपांबरामध्ये आपल्याला वातावरणामध्ये सतत बदल झालेला दिसून येतो. म्हणूनच this affects that on the living world to a great extent. वातावरण सतत बदलत असल्यामुळं त्याचा परिणाम सजीवावर जास्तीत जास्त झालेला आपल्याला दिसून येतो. All weather related phenomena such as cloud formation, rain, fog winds and storms occur in the troposphere. पहा, ट्रोपोस्फिअरमध्ये जे वेगवेगळे बदल होत असतात त्यामुळेच आपल्याला काय दिसून येतात? ढग झालेले दिसून येतात तयार, पाऊस पडलेला दिसतो, धुके, वारे, वादळे हे सगळे जे हवामानाशी संबंधित घटना आहेत ते तपांबरामध्ये झालेले आपल्याला दिसून येतात. दुसरा जो स्तर आहे तो आहे द स्ट्रॅटोस्फियर. स्ट्रॅटोस्फियर म्हणजे स्थितांबर. The layer extending from the troposphere up to height of about 50 kilometers. हा जो स्ट्रॅटोस्फियर आहे हा ट्रोपोस्फिअरपासून 50 किलोमीटर अंतरावर पसरलेला आहे. The lower part of the stratosphere there is a layer of ozone gas.
Look at in your diagram. There is a layer of ozone layer. Beyond the troposphere, there is a ozone layer. Ozone layer is very important. The ozone layer is the layer present in the stratosphere. What is the work of this ozone layer? मग ह्या ओझोन लेअरचं काय काम आहे बरं? ओझोन लेअर ॲब्झॉर्ब्स द हार्मफुल अल्ट्राव्हायलेट रेज फ्रॉम सनलाईट. सूर्यापासून जे अतिशय घातक, हार्मफुल म्हणजे घातक, जे घातक अतिनील किरण पृथ्वीपर्यंत येतात ते ओझोन लेअर काय करतो? त्या ठिकाणी ॲब्झॉर्ब करतो म्हणजे त्याला डिस्ट्रॉय करतो, शोषून घेतो. म्हणून हे अतिशय घातक जे किरण आहेत किंवा रेज आहेत ते आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. म्हणूनच आपण ओझोनला काय म्हणतो? अम्ब्रेला. बिकॉज द ओझोन लेअर प्रोटेक्ट्स द वर्ल्ड ऑन द अर्थ. आपल्या पृथ्वीवर असणारे सर्व सजीवांना हा जो लेअर आहे तो काय करतो? प्रोटेक्ट करतो, संरक्षण करतो. म्हणूनच आपण ओझोन लेअरला सुरक्षा कवच असं सुद्धा म्हणतो. तर अशा पद्धतीने ट्रोपोस्फियर आणि स्ट्रॅटोस्फियर हे दोन स्फियर अतिशय महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट पॉईंट आहे, हाऊ डज इट रेन. पाऊस पडताना तर आपल्याला दिसतो, पण पाऊस कसा तयार होतो हे माहिती आहे का तुम्हाला? हो, तुम्हाला माहीत असेल, कारण आपल्या पृथ्वीवर काय आहे? वॉटर सायकल मीन्स जलचक्र. जलचक्राविषयीची तुम्हाला माहिती आहे. पहा, तुमच्या पुस्तकामध्ये डायग्रामसुद्धा दिलेलं आहे. लुक ॲट इन युअर डायग्राम. द प्रोसेसेस ऑफ एव्हापोरेशन, कंडेन्सेशन अँड रेनफॉल go on in a continuous cyclic form on the earth. This is called the water cycle. वॉटर सायकल कशाला म्हणायचं आहे? सूर्याच्या किरणामुळे आपल्या पृथ्वीवर जे पाणी आहे, आपण अगोदरच पाहिलेलं आहे की पृथ्वीवरचं पाणी हे वेगवेगळ्या समुद्रामध्ये, नदीमध्ये मोठमोठ्या साठलेलं आहे. मग ज्यावेळेस सूर्यकिरण किंवा सूर्याची उष्णता ह्या पाण्यापर्यंत पोहोचते त्यावेळेस या पाण्याची काय होते? वाफ निर्माण होते. याच क्रियेला आपण काय म्हणतो? बाष्पीभवन. हो की नाही? पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होण्याची जी क्रिया आहे त्याला आपण बाष्पीभवन म्हणतो. बाष्पीभवनामुळे जे जमिनीवर पाणी वर जातो बाष्पाच्या स्वरूपामध्ये, वाफेच्या स्वरूपामध्ये, आणि संघननामुळे पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येते आणि शेवटी हे पाणी काय होतं? समुद्राला मिळतो. अशाच पद्धतीने ही क्रिया अखंडपणे चालत राहते आणि याच क्रियेला आपल्याला काय म्हणायचं आहे? जलचक्र म्हणजेच वॉटर सायकल. द प्रोसेस ऑफ इव्हापोरेशन, कंडेन्सेशन अँड रेनफॉल गो ऑन इन अ कंटिन्युअस सायकल. दिस इज कॉल्ड द वॉटर सायकल इन नेचर. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, पिरियडमध्ये पाहिलेलं आहे की पृथ्वीचा जो पाण्याचा साठा आहे तो कोणकोणत्या स्वरूपामध्ये आहे. तर ह्या पूर्ण जे पाणी आहे त्या पाण्याचं आपल्याला काही प्रमाणामध्ये सूर्याच्या उष्णतेमुळे त्याची वाफ होते आणि त्या वाफेचं पुन्हा कंडेन्सेशन होऊन आपल्याला त्याचं रूपांतर पावसामध्ये झालेलं दिसून येतो. आवर नेक्स्ट पॉईंट इज द बायोस्फियर. बायोस्फियर मीन्स जीवावरण. सुरुवातीलाच आपण पाहिलेलं आहे की जे पृथ्वीचे स्पियर्स आहेत, आपल्या जे पृथ्वीचे स्पियर्स आहेत त्याच्यामध्ये जे सजीव आहेत त्या सजीवाला आपण काय म्हटलेलं आहे? जीवावरण. देर आर 4 स्पियर्स ऑफ द अर्थ: लिथोस्फियर, हायड्रोस्फियर, ॲटमॉस्फियर अँड बायोस्फियर. We have learned that living things occupies part of the lithosphere, hydrosphere as well as the atmosphere also. These living things and all the parts they occupy are together called the
biosphere. Now see, in this biosphere we see the various regions of the earth differ in many ways. आपल्याला पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळे सजीव आढळून असलेले दिसून येतात. ज्या प्रदेशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्या वातावरणानुसार ह्या सजीवांची वाढ झालेली आपल्याला दिसून येते. तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक प्रदेशामध्ये जे प्राणी आहेत, जे झाडे आहेत किंवा जे सजीव आहेत त्यांची रचना, त्यांचे बॉडी पार्ट किंवा त्यांची पूर्ण जे बॉडीचा आकार आहे तो सुद्धा आपल्याला कसा दिसतो, वेगवेगळा दिसतो. कारण प्रत्येक रिजनमध्ये, प्रत्येक प्रदेशामध्ये वातावरणसुद्धा आपल्याला कसा दिसतो, वेगवेगळा दिसतो. त्या वातावरणाशी अनुकूलन झाल्यानंतर या सजीवामध्ये बरेचसे बदल झाल्यामुळं आपल्याला प्रत्येक ठिकाणी सारखे सजीव दिसून येत नाहीत. There are mountains in some places and plains in others. Some places have a lot of rainfall while others are dry desert. There are salty seas and oceans and also freshwater lakes. The ocean is shallow near the coast but away from the coastline. The ocean can be several kilometers deep. तुम्हाला माहिती आहे की महासागर हे अतिशय मोठा असतो, हो की नाही. आणि आपण हे शिकलेले आहोत की आपल्या पृथ्वीवर, जमिनीवर काही भागामध्ये वर्षभर बर्फाचा थर असतो तर काही भागामध्ये वर्षभर उष्ण हवामान असते. आपली पृथ्वी कुठे उंच पर्वत आहे तर कुठे मैदान आहे, कुठे पाऊस आहे सारखं तर कुठे अतिशय कोरडे असे वाळवंट आहेत. आपल्या पृथ्वीवर काही ठिकाणी गोड्या पाण्याचे सरोवर आहेत तर काही ठिकाणी खाऱ्या पाण्याचे महासमुद्रसुद्धा असलेले दिसून येतात. तर पृथ्वीवर अशा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जे सजीव राहतात त्यांच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे व्हरायटी दिसून येतात, हो की नाही. आपल्याला त्यांच्यामध्ये वैविध्य दिसून येतो. द पोलार बियर इज सीन ओनली इन द स्नो बाउंड पोलार रिजन्स. यू हॅव पिक्चर गिवन इन युअर टेक्स्ट बुक. सी देर इज अ पोलार बियर. आपल्याला पृथ्वीवर सजीवामध्ये वैविध्य दिसून येतो. म्हणूनच जे ध्रुवीय बर्फाळ प्रदेशामध्ये अस्वल आहे तो आपल्याला आपल्या ठिकाणच्या अस्वलापेक्षा कसा दिसतो, वेगळा दिसतो. देर आर झेब्रास फाउंड इन आफ्रिका अँड कांगारूज आर फाउंड ओनली इन ऑस्ट्रेलिया. आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशामध्ये आपल्याला झेब्रा किंवा ऑस्ट्रेलिया खंडात आढळणारा कांगारू हे कुठेही इतर प्रदेशामध्ये दिसत नाही, तो आढळत नाही. कारण ऑस्ट्रेलियामध्ये जो वातावरण आहे किंवा आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशामध्ये जो वातावरण आहे त्या वातावरणामुळे हा झेब्रा किंवा हा कांगारू त्याच ठिकाणी आढळून आलेला आपल्याला दिसून येतो. एलिफंट्स अँड द लायन्स आर फाउंड इन रिजन्स ऑफ हॉट क्लायमेट. प्लांट्स इन ऑल these different regions also show a great variety. These varieties characteristics of those different regions. पहा, आपल्याला या ठिकाणी काय दिसते, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे वनस्पती आहेत किंवा प्राणी आहेत ह्या सगळ्या प्राणी, वनस्पती किंवा ह्या सजीवामध्ये आपल्याला विविधता दिसून येते. सगळे प्राणी किंवा सगळे वनस्पती आपल्याला एकसारखे दिसून येत नाहीत कारण ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. कारण वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वातावरणसुद्धा कसं राहणार आहे, वेगवेगळं राहणार आहे. म्हणून ह्या वातावरणाचा, ह्या आजूबाजूच्या परिस्थितीचा परिणाम या सजीवावर झाल्यामुळं आपल्याला सजीवामध्ये वैविध्य असलेलं दिसून येतो. यू हॅव ऑल्सो गिवन सम पिक्चर्स ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स. You have to observe these all living things. Okay. On land, in water and in the air, we see different types of plants, animals, microorganisms and so on. Living things exist in the lithosphere, hydrosphere and atmosphere. They also interact with these spheres. This living world constitutes the biosphere. आपण अगोदरी पाहिलेलं आहे. आपल्या पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे जमिनीवर राहणारे सजीव, पाण्यात राहणारे सजीव, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी असलेले प्राणी व सूक्ष्मजीव हे आपल्याला पृथ्वीच्या तीनही
थरामध्ये असलेले दिसून येतात. म्हणजेच शिलावरण, जलावरण आणि वातावरण या तिन्ही ठिकाणी सजीवाचं अस्तित्व आहे. आणि या आवरणातील सजीव व त्यांनी व्यापलेल्या भागाला आपल्याला काय म्हणायचं आहे? जीवावरण. We have learned the biosphere. Living things occupy parts of the lithosphere, hydrosphere as well as the atmosphere, and living things and all the parts they occupy together called the biosphere. In this way we have discussed the third chapter, the earth and its living world. Okay, read this chapter 2 to 3 times at home and solve the exercise in your classwork, means your notebook. Okay, thank you.